अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी गंगाखेड तालुक्यातून समोर येत आहे। देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या 5 मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी आहे। ही घटना बुधवार 12 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:15च्या सुमारास घडली। जिंतूर शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ ही दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड येथील 5 मित्र अर्टिगा कार क्रमांक MH14 KF 2790 मधून उज्जैनला दर्शनासाठी जात होते। अकोली पुलाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली। अपघात इतका भीषण होता की 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये रोहन संजय राठोड वय 26, कृष्णा गुट्टे वय 28, बालाजी आश्रोबा आवटे वय 21 आणि बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे वय 30 हे सर्व गंगाखेड येथील रहिवासी आहेत। या अपघातात गोपाळ गणेश रोकडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे गंगाखेड शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा।